प्लास्टिकच्या बाटल्यांचे घर ऐकायला थोडे अजब वाटेल, पण हे नक्कीच शक्य आहे आणि हे प्रत्यक्षात आणून दाखवले आहे सिंहगडच्या एका पर्यावरण प्रेमीने म्हणजेच राजेंद्र इनामदार यांनी. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी हे सुंदर स्वप्न कसे प्रत्यक्षात आणले. इनामदार काकांच्या या अनोख्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी सविस्तर हितगुज साधली आहे आमचे परममित्र शंकर शिर्के यांनी. अशा ठिकाणी तुम्हाला देखील फिरायला जायला आवडेल ना? मग हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी पूर्ण डिटेल्स सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो. सो आज आपण इनामदार काकांच्या फार्म हाऊसवर आलोय, ज्याचं नाव आहे पेट बॉटल्स ऑफ पुणे, हाऊस ऑफ पेट बॉटल्स पुणे ऑफ पुणे. सो खरं तर आम्ही आज सकाळी ज्यावेळेस ट्रेकला सुरुवात केली तर त्यावेळेला काकांची आमची एक जस्ट चर्चा सुरू झाली आणि चर्चातून ते जो प्रवास आहे तर तो काकांच्या स्वभावामुळं आणि आपुलकीच्या स्वभावामुळं खरं तर एक घट्ट मैत्रीत लवकरच परिवर्तित होईल असं दिसतंय. तर काकांचं जे काय एक ह्या फार्म हाऊसची जी काय संकल्पना त्यांनी मांडलेली आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी हा फार्म हाऊस उभा केलाय आणि बनवलाय, सो सगळ्यात महत्वाचं जे काकांना ही कल्पना सुचली कुठून ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. मी आर्किटेक्ट राजेंद्र इनामदार. ही कल्पना मला एक 15 वर्षापूर्वी अशी रात्री झोपेत सुचली होती आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर मला असं युरेका झालं, अरे आपल्याला किती भारी कल्पना सुचली. आणि त्यावेळेस आपले मोबाईल एवढे स्मार्ट नव्हते किंवा फारसं नेटवरती बघणं होत नव्हतं. पण जेव्हा नंतर बघितलं तेव्हा जगभरात असं युरेका झालेली लोक भरपूर आहेत आणि त्यांनी बाटल्यांचा वापर घरासाठी कशासाठी कंपाऊंड वॉलसाठी असा केलेला आहे. पण ते त्यांचं बघून मला नव्हतं सुचलं, मला स्वतःलाच सुचलं होतं ही कल्पना. अरे वा, छान. काका, याच्यापासून तुम्हाला काय वाटतं की पर्यावरण संवर्धन याच्या मागे कुठेतरी तो विचार होता? पर्यावरण म्हणजे प्लास्टिक पासून जे आपण पाहतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा प्लास्टिक हे मातीमध्ये मिसळून त्याच्यापासून मातीचं जे नुकसान होतं, तर तो एक कुठेतरी सोशल अप्रोच याच्या मागे होता का? निश्चितच रिसायकल अँड रियूज ऑफ प्लास्टिक वेस्ट हा एक मुख्य उद्देश होता आणि बिल्डिंग वेस्ट पण. आणि हे घर जेव्हा आम्ही चालू केलं बांधायला 2017 साली, तेव्हा ग्रेटा थनबर्ग म्हणून मुलीचं नाव ऐकलं. तर तिने तेव्हा युरोपमध्ये पर्यावरण विषयी आणि या प्लास्टिक आणि इतर सगळ्या ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय त्याच्या विरोधात आंदोलन सुरू केलं होतं. तेव्हा ती काहीतरी 8वी-9वीतली मुलगी होती आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. आणि मुख्य आता ह्या पेट बॉटल्स किंवा प्लास्टिकचा प्रॉब्लेम काय आहे की ते जमिनीत पुरलं तरी लोकांचं म्हणजे शास्त्रज्ञांचं म्हणणं की 400 ते 1000 वर्ष ते डिकम्पोज होत नाही, ते आहे तसंच्या तसं राहतं. आणि ग्लोबल वॉर्मिंग मध्ये त्याचा बऱ्यापैकी हात आहे. तर तेवढंच आपण आता स्वतःचं घर बांधतोय तर आपण पर्यावरण पूरक काहीतरी करावं. आणि मग आता इथे ज्या जवळजवळ 85,000 बाटल्या आम्ही गोळा करून वापरलेल्या आहेत, तर तेवढ्याच त्या आपल्या इथून कचऱ्यातून काय रस्त्यातून फेकून दिलेल्या असतात, नाल्यात जातात, तिथून नदीत जातात, तिथून समुद्रात जातात. तर तेवढंच त्या बाटल्यांमुळे होणारं नद्या नाल्यांचं प्रदूषण कमी करणं आणि आपल्याकडून एक पर्यावरणासाठी खारीचा वाटा, पर्यावरण पूरक काम काहीतरी आपण केलं असा उद्देश ठेवून हे आपण फार्म हाऊसचं काम केलेलं आहे. सुंदर सुंदर. काका, मला हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या 85,000 बॉटल्स ज्या आहेत त्या तुम्हाला एका ठिकाणी आणायला किती दिवस लागले आणि त्याच्या मागे म्हणजे कसे एफर्ट्स राहिले, कशा पद्धतीने तुम्ही त्या एवढ्या एकत्र केल्या? तर या 85,000 बाटल्यांपैकी जेव्हा अगदी आम्हाला कामाला अर्जंट लागत होत्या तेव्हा जवळपासच्या रिसॉर्ट वाल्यांकडून एक 3-4 हजार बाटल्या जशा लागतील तशा आम्ही विकत आणलेल्या आहेत. आमच्या मित्रमैत्रिणी, हितचिंतक आणि असंच पर्यावरण प्रेमी अशा लोकांनी एक 4-5 हजार बाटल्या स्वतः गोळा करून आम्हाला दिलेल्या आहेत. राहिलेल्या आम्ही 6-7 हजार बाटल्या सोडल्या, तर राहिलेल्या बाटल्या सगळ्याच्या सगळ्या आम्ही पर्सनली गोळा केलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही ट्रेकर्स मित्र 5-6 जणांचा ग्रुप जायचो
तर पोती घेऊन जायची जाताना सिंहगडावर, हो. आणि मग येताना बाटल्या भरून आणायच्या. तर एक 400-500 बाटल्या किमान त्या पोत्यांमधून यायच्या. हो. मग ते तुम्ही आता इकडून खडकवासल्यावरून आला असाल तर बरोबर. 2 ठिकाणी त्या चौपाट्या आहेत. बरोबर. तर तिथे लोक भेळ खातात, भजी बिजी खातात आणि पाणी पितात, बाटल्या तिथंच टाकून देतात. तर मग आम्ही बऱ्याच वेळा सकाळी, मी, माझी बायको, मुलगी, आम्ही सकाळी निघायचो गाडीतून, पोती घेऊन यायचं, उचलायच्या 40-50 बाटल्या, इथे यायचो. किंवा आम्ही आमच्या सोसायटीत राहतो तर तिथं हल्ली बरीचशी लोक रात्रीची ड्रिंक्स करायला बसतात आणि बाटल्या बिटल्या सगळ्या तिथंच टाकून देतात. मग एक सकाळी आमच्याकडे स्कूबी म्हणून कुत्रा आहे, तर त्याला फिरवायला जायचं, त्या बाटल्या गोळा करून यायच्या, घेऊन यायच्या. तर ही होता होता सगळ्यांना खूप आवडायला लागला, अरे इतकं मस्त होतंय काय. म्हणून मग हॉस्पिटॅलिटीची आयडिया डोक्यात आली. मग खाली खड्ड्यात प्लॉट होता, तर तिथं मग स्विमिंग पूल केला, मग त्याच्याभोवती बाटल्यांमध्येच असं एम्फी थिएटर केलं आणि हॉस्पिटॅलिटी फक्त मग सुरू केली. मग त्याला बेडरूम्स लागणार, तर मग खालची पहिली रूम होती, त्याला अटॅच टॉयलेट होतं, म्हटलं ती एक बेडरूम करू. मग स्टाफ रूम काय, मग तिथे आपण ऑफिस करू. मग स्टाफ रूम साठी म्हणून तिकडे पुढे 2 खोल्या बांधल्या, त्याची पलीकडे एक अटॅच टेरेस निघाली या किचनला, नवीन, पूर्वी ती नव्हती. मग ते असं मारुतीचं शेपूट वाढत वाढत असं हॉस्पिटॅलिटीला, मग तिथं खाली नंदू, तो आमचा आत्ताच केअरटेकर, तो तिथे खाली राहायला लागला. आणि मग तो इथे वरती स्वयंपाक म्हणजे करायचा आणि लोकांना हा हॉल आणि खालच्या 2 बेडरूम्स असं आपण वापरायला देतो. मेनली तरी आपण हे प्रॉपर्टी ठेवू. बऱ्याच लोकांकडे स्वतःची कुत्री असतात, पण त्यांना बाहेर घेऊन जाता येत नाही कारण तिथे अलाउड नसतं. तर मग मी शेवटच्या लॉकडाऊन मध्ये कुत्र्यांसाठी एक स्वतंत्र वेगळा स्विमिंग पूल केला. असं ते वाढत वाढत आता इथपर्यंत आलेलं आहे. शेवटच्या लॉकडाऊन मध्ये खूप सुंदर काका, म्हणजे ओव्हरऑल जो काय तुमचा प्रवास ऐकला त्याच्यातून तुमची जी समाजाप्रती किंवा जे काय पर्यावरण संवर्धनाप्रती जी काय भावना आहे, तसंच प्राण्यांविषयीचं जे काय प्रेम आहे, तर ते ओव्हरऑल याच्या सगळ्या याच्यातून दिसून आलं. सो जे काय एक आर्किटेक्ट म्हणून एक नवीन नाविन्यपूर्ण जी काय संकल्पना तुम्ही इकडे डेव्हलप केली आणि ती खऱ्या अर्थाने खूप वाखाणण्याजोगी आहे. आणि प्रत्येक माणसाने ज्यावेळेस आपण घर बांधतो तर त्यावेळेला मला वाटतं हा विचार करणं गरजेचं आहे. कुठंतरी ज्यावेळेस मी माझं घर बांधतोय तर पर्यावरण संवर्धन करत असताना माझ्या घरालाही त्या प्लास्टिकचा कसा उपयोग करता येईल, नॉट ओन्ली बॉटल्स तर दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा मी वापर करू शकतो. सो खूप छान. काका, मला आता एक जस्ट तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता. हे जे काय आता आपण गडकिल्ले संवर्धनाविषयी जे काय पाहतो किंवा जे काय प्लास्टिकचा वापर पाहतो आणि याच्या माध्यमातून जे काय आपल्या पर्यावरणाला हानी नुकसान होते, तर याच्याबाबत तुम्ही आपल्या जे काय तरुण आहेत, जे काय आपले गड किल्ल्यांवर ट्रेक करणारे लोक आहेत, ह्यांना काय संदेश देऊ इच्छिता? एक तर लोकांनी प्लास्टिकचा वापर जेवढा कमीत कमी करता येईल तेवढा करायला सुरुवात करायला पाहिजे. दुसरं, आता जसं आम्ही इथं 85,000 बाटल्या याच परिसरात लोकांनी फेकून दिलेल्या वापरल्या आहेत, तर त्या लोकांनी जे पाणी प्यायला बाटल्या घेऊन जातात किंवा नवीन विकत घेतात, तर त्या तिथेच न टाकता बरोबर घेऊन गेले तर तेवढंच आपलं पर्यावरणाचं रक्षण सुद्धा आपल्याला करता येईल. आणि बाकी पण जी काही म्हणजे जातात लोक, मुलं किंवा लोक झाडं तोडतात, फांद्या तोडतात काठी टेकायला, तर तसं सुद्धा त्यांनी खरं तर करता कामा नाहीये. जास्तीत जास्त आपल्या जुन्या वास्तूंचं आणि गड किल्ल्यांचं संरक्षण आपण केलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. बरोबर. आता इथे आम्ही पर्यावरणपूरक हे कन्स्ट्रक्शन करताना जसा प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला, तसाच रिसायकल अँड रियूज ऑफ बिल्डिंग वेस्ट, म्हणजे जुन्या खिडक्या, दरवाजे यांचा पण वापर केलेला आहे. म्हणजे आता खाली बघितलं तुम्ही, आता ह्या फक्त नवीन कमी पडल्या म्हणून या लावल्या आहेत UPVCच्या विंडोज डोअर्स, पण खाली सगळ्या बघितल्या तर 100 वर्ष जुन्या. आम्हाला 2009 मध्ये मला एक रत्नागिरीत काम करताना तिथल्या एका घराच्या काढलेल्या खिडक्या, दरवाजे ते आम्ही इथे वापरलेले आहेत. अतिशय उत्तम क्वालिटीचे आहेत आणि अदरवाईज लोकांनी ते तोडून जाळायला नेले असते किंवा काय केलं असतं, तर त्याचा परत इथं वापर करून पुढे अजून 50-100 वर्ष आपल्याला हे कंटिन्यू करता येईल. किंवा आम्ही जेव्हा आता हॉस्पिटॅलिटी चालू करायचं ठरवलं
तेव्हा पण जास्तीत जास्त जुनं फर्निचर कसं मिळेल असं बघितलं. म्हणजे नवीन फर्निचर आपण करणार तर नवीन लाकूड तोड करणार, त्याच्याऐवजी खालचा बेड बघितला किंवा दोन्ही बेड बघितले तर ते जुने 60-65 वर्षांच्या पूर्वीचे लाकडी बेड आहेत. किंवा इथे आता या खुर्च्यांचा हा सोफा सेट बघितला तर तोही असा 40-50 वर्ष जुना लाकडी सोफा सेट आहे. डायनिंग टेबल असं 40-50 वर्ष, म्हणजे ते पण अपसायकलिंग ऑफ ओल्ड फर्निचर असं डोक्यात कन्सेप्ट ठेवून नवीन पर्यावरणावरती आपल्या नवीन गोष्टींचा भार जेवढा आपल्याला आपल्या बाजूने कमीत कमी करता येईल असा प्रयत्न आपण इथं केलेला आहे. खूप छान काका. सो प्रेक्षकांना माझी विनंती राहील, नक्कीच काकांच्या या फार्म हाऊसला व्हिजिट करा, काकांना भेटा. काकांकडून खरं तर खूप नवनवीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सो प्लीज एकदा या, भेट द्या. कशा पद्धतीने काकांनी हे बॉटल हाऊस बनवलंय ते पण एकदा एक्सप्लोअर करा, बघा. सो येस, थँक्यू. धन्यवाद.